5व्या आठवड्यामध्ये आपले स्वागत आहे. हे पहिले मॉड्यूल आहे. लोडेड स्प्रिंग ज्याला म्हणतात त्याचे कपल्ड ऑसिलेशन्स आपण पाहणार आहोत. आम्ही काय करत होतो याचा आढावा घेणे हा देखील एक चांगला पॉइंट आहे, म्हणून आम्ही सोपे ऑसिलेशन्सकडे पाहून सुरुवात केली आणि नंतर अधिक वास्तववादी होण्यासाठी आम्ही विस्कस डंपिंगमुळे प्रभाव जोडला. ऑसिलेशन्स आणि डॅम्पिंग उपस्थित असल्यामुळे आम्ही नियतकालिक ड्रायव्हिंग यामुळे होणारे परिणाम देखील समाविष्ट केले आणि आम्ही रेझोनन्सेस सारख्या गोष्टी घडताना पाहिल्या. विस्थापन आणि वेग आणि यासारख्या गोष्टींमध्ये रेझोनन्सेस आणि मग आम्ही दोन कपल्ड ऑसिलेशन्सचा अभ्यास केला. एकदा आपण दोन कपल्ड प्रणाली म्हणता की आपण एक स्वतंत्र घटक काय करीत आहे याबद्दल काळजी करू शकत नाही, परंतु मोठ्या प्रमाणात संपूर्ण सिस्टम काय करीत आहे याबद्दल आपण देखील बोलू शकता. तर त्या संदर्भात आम्ही सामान्य वारंवारता आणि सामान्य पद्धतींची कल्पना आणली जी मुळात कपल्ड सिस्टम ऑसिलेशन्सचे नमुने आहेत. आता आम्हाला ती कल्पना पुढे घ्यायची आहे, दोन ऑसिलेशन्सची कल्पना पुढे घ्यायची आहे. म्हणून आम्हाला मर्यादेवर जायचे आहे जिथे मोठ्या संख्येने कण एकत्र केले जातात आणि उदाहरणार्थ योग्य मर्यादेत ते एक स्ट्रिंग तयार करू शकतात. तर त्यासाठी प्रारंभिक पॉइंट्स असे काहीतरी असेल जे माझ्याकडे आहेत. तर आपल्याकडे मणी म्हणतात आणि ते बांधले गेले स्प्रिंगमध्ये म्हणूया. आणि जर आपण खरोखर अशी सिस्टम बनविली जी करणे खूप सोपे आहे, जी आपण हे करणे सोपे आहे आणि आपण त्यापैकी एक किंवा थोडेसे ऑसिलेट केले तर त्यातील एकाला अगदी लवकरच विस्कळीत करेल आणि थोड्या वेळाने त्यानंतर एक बसलेला देखील विस्कळीत होईल. तर काय होत आहे ते म्हणजे आपण येथे तयार केलेला डिस्टर्बन्स येथे स्ट्रेंथ एका बिंदूवर तयार केला आहे आणि तो आहे. जर हे ऑसिलेट होत असेल तर त्याच्या शेजारी असलेला एक देखील ऑसिलेटरला जाईल आणि असेच पुढे जाईल. तर पुन्हा आपल्याकडे असे प्रश्न आहेत की मागील चॅप्टरमध्ये आपल्याकडे पैकी एक प्रश्न आहेत, सामान्य पद्धती काय आहेत. तर आपण हळूहळू 1 2 आणि 3 ने प्रगती करण्यास सुरुवात करू शकतो, परंतु शेवटी n कण किंवा n मणीमध्ये स्वारस्य होता. म्हणून आपण स्ट्रिंग आणि मणी यांच्या छोट्या छोट्या सेगमेंटचा विचार करून याची सुरुवात करू, जेणेकरून माझ्याकडे येथे काय आहे ते 3 मणी आहेत जे एका धाग्यातून जोडले गेले आहेत. सामान्यत आपल्याकडे अशी सिस्टम असल्यास नक्कीच आपण त्यास भिंतींशी बांधाल आणि म्हणून ते असतील तर त्यास सीमावर्ती परिस्थिती काय म्हणतात. तर या स्टेजवर बाउंड्री कंडिशन बद्दल काळजी करू नका, म्हणून आम्ही स्ट्रिंगच्या या सेगमेंटवर लक्ष केंद्रित करत आहोत. जेव्हा आपण काहीही करत नाही तेव्हा स्ट्रिंग बाद होईल, म्हणून स्ट्रिंगमध्ये काही टेन्शन टी आहे. मी असे गृहीत धरणार आहे की स्ट्रिंगमध्ये एक समान टेन्शन टी आहे. जेव्हा काही विचलित होत नाही तेव्हा इक्विलिब्रियम स्थिती आहे, जेणेकरून येथे खालच्या ओळीने दर्शविले जाईल. म्हणून जेव्हा काहीही विचलित होत नाही तेथे सिस्टम विश्रांती घेईल. आता जर मी एक मणी बाहेर काढले आणि सोडून दिले, ते ऑसिलेटिंगला प्रारंभ करणार आहे आणि कदाचित काही वेळा हे मी येथे काढलेल्या 3 मण्यांचे कॉन्फिगरेशन आहे. म्हणून मी खालील गोष्टी गृहीत धरत आहे की मणी तितकेच जागे केले जातात, म्हणून मणी दरम्यानचे अंतर ए आहे. प्रत्येक मधमाशीचे विस्थापन y याद्वारे दर्शविले आहे आणि हे इंडेक्स r आहे की आपण येथे पाहाल जे बीडीच्या संख्येचे इंडेक्स आहे. तर उदाहरणार्थ आकृतीमध्ये दर्शविलेला मध्यम भाग डावीकडे आणि उजवीकडे r बीड आहे. तुमच्याकडे yr आहे वजा 1 आणि yr प्लस 1 बीड आहे. तर याप्रमाणे तुम्ही आपल्या मणी 1 ते n च्या मोठ्या मूल्यापर्यंत जाऊ शकता, परंतु आम्ही त्या तिघांवर या दरम्यान लक्ष केंद्रित करत आहोत. आणि या कॉन्फिगरेशनमध्ये मी असे देखील गृहीत धरू इच्छितो की हा थीटा a कोन येथे आहे. तर आपण आता हे टेन्शन
दोन घटकांमध्ये सोडवू शकतो। आपणास हे लक्षात येईल की जेव्हा आपण साध्या हार्मोनिक ऑस्सिलेशन्सची समस्या सुरू करीत असतो, आम्ही नेहमीच लहान ऑस्सिलेशन्सची मर्यादा पाहत होतो, तर येथे पुन्हा आम्ही छोट्या ऑस्सिलेशन्सच्या मर्यादेकडे पाहणार आहोत। याचा अर्थ असा आहे की थीटा 1 आणि थीटा 2 खरोखर लहान आहेत, तर थीटा 1 आणि थीटाच्या मर्यादेमध्ये 2 लहान असल्याने दोन क्षैतिज घटक जे नाहीत कॉस थीटा 1 आणि कॉस थीटा 2 ते समान आणि विरुद्ध दिशेला दिले गेले, तर या क्षैतिज दिशेने बीडवर कोणतीही निव्वळ बल नाही। याचा अर्थ असा की या बीडसाठी केवळ संभाव्य गतिशीलता म्हणजे वर जाणे आणि खाली जाणे आहे, तर हे एका प्लेनमध्ये आहे, ते वर आणि खाली जाते जेणेकरून आपल्या गृहीतांचा भाग होईल। त्यामुळे खाली जाणारी निव्वळ बल ही टी साइन थीटा 1 आणि टी साइन थीटा 2 या दोन बलांची बेरीज असेल, आणि येथे या प्रकरणात टेन्शन रिस्टोरिंग बल प्रदान करतो, आणि आपण टी साइन थीटा 1 आणि टी साइन थीटा 2 असे जे लिहिले आहे ते फक्त रिस्टोरिंग बल आहे। तर याबरोबरच आपण आता गतीचे इक्वेशन लिहू शकतो। तर मी येथे अर्थ बीट याच्या मोशनचे इक्वेशन लिहिले आहे। मी असे गृहीत धरले आहे की सर्व मणी मानाने वस्तुमान m t आहेत, अर्थातच स्ट्रिंगमध्ये एकसमान टेन्शन आहे। आता जर तुम्ही आम्ही मागे पाहिलेल्या आकृतीकडे परत गेला तर तुमच्या लक्षात येईल की या विस्थापनांच्या संदर्भात आम्ही साइन थीटा 1 आणि साइन थीटा 2 साठी एक्सप्रेशन मिळवू शकतो। तर उदाहरणार्थ या आकृती वरून साइन थीटा थीटा 1 आहे हे स्पष्ट होते। 1 हे च्या बरोबर y r असेल वजा y r वजा 1 च्या समान असेल, आणि याच्या मर्यादेपर्यंत थीटा 1 आणि थीटा 2 पेक्षा स्मॉल थीटा 1 आहे असे आपण समजू शकतो की ही लिंक बदलेली नाही, म्हणून मी तो त्यासारखेच घेईन। त्याचप्रमाणे मी साइन थीटासाठी एक एक्सप्रेशन लिहितो, थीटा 2 म्हणजेच y r वजा y r प्लस 1 भागिले 1 करेल। आता आपल्याला फक्त हे सबस्टिट्यूट करण्याची आवश्यकता आहे की हे दोन इक्वेशन आमच्या मोशनच्या समीकरणात परत बदलण्याची आवश्यकता आहे, आणि लक्षात ठेवा की हे अर्थ कणाकरिता हालचालीचे समीकरण आहे। तर आता माझ्याकडे गती आणि चे इक्वेशन आहे। पुढील भाग प्रत्यक्षात हे सोडवणार आहे। आम्ही मागील आठवड्यामध्ये स्वीकारलेल्या समान प्रकारचे सामान्य तंत्र अवलंबणार आहोत। मी असे गृहीत धरून लिहीन की yr जे विस्थापन आहे वाजता अर्थ पोझिशन अर्थातच वेळेवर अवलंबून असेल, हे ar असेल जे अँप्लिट्यूड I ओमेगा टी आहे, आणि त्याचप्रमाणे मी yr वजा 1 आणि yr अधिक 1 साठी इक्वेशन लिहू शकतो। आता आम्ही आमच्या गतीच्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करून साठी या तीन एक्सप्रेशन्सची जागा घेऊ। जर तुम्ही ते केले तर मला खालील इक्वेशन मिळतील। त्याचा एक साधा एक्सरसाइज मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही स्वतःला तपासा। या इक्वेशनला बऱ्याचदा मूलभूत इक्वेशन म्हटले जाते, आणि आपण ते का पाहाल, कारण यापासून आम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आम्ही खूप काम करू शकतो। आता हे एका बीच्या बाबतीत तपासा। ही सर्वात सोपी समस्या आहे जी आपण विचार करू शकता, अर्थात हे कोणत्याही जोड्याशिवाय सिस्टममध्ये असेल, परंतु तरीही ही एक साधी प्रकरण तपासून पाहावी लागेल। आणि मी असे गृहीत धरीन की या दोन टोकांचे अंतर आहे, तर ही स्ट्रिंग ते भिंती या क्षणी येथे बांधलेली आहे, प्रत्यक्षात फक्त स्थानावर आहे, आणि जर मी त्यास थोडासा डिस्टर्बन्स दिला तर ते ऑसिलेटरवर आणि खाली जात आहे। तर येथे सीमा अटी फारच स्पष्ट आहेत। वाजता या टप्प्यावर जिथे स्ट्रिंग भिंतीवर बांधलेली आहे,
तेथे ऑस्सिलेशन्स नाही, त्याचे अगदी घट्ट आहेत. म्हणून R हा कणाच्या स्थितीचा इंडेक्स आहे, म्हणून आपल्याकडे फक्त एक कण आहे, म्हणून 0 ते 2 पर्यंत जाईल आणि स्थितीत कण असेल 0 आणि 2 निश्चित केले आहेत. म्हणून आपण घेतलेली बाउंड्री कंडिशन या वस्तुस्थितीचे प्रतिबिंब आहे. 0 0 असल्याने आणि 1 2 म्हणजे 0 मला खालील इक्वेशनसह शिल्लक आहे. आता आपल्याला माहिती आहे की 1 हे हा बीटच्या पदाचा एक भाग आहे 1 आणि सर्वसाधारणपणे एक अँप्लिट्यूड 0 च्या समान नाही, म्हणून 1 0 च्या समान आहे. सर्वसाधारणपणे 0 नाही, म्हणून ब्रॅकेटमधील उर्वरित प्रमाण 0 इतके असावे, जे m ओमेगा स्क्वेअर ने असावे. t बरोबर 0 आणि हे मला देईल ओमेगा स्क्वेअर एक्सप्रेशन मिळेल. तर हे मला 2t बाय मी a देईल. तर येथे मी सामान्य मोड फ्रिक्वेन्सी एकाच कणासाठी प्राप्त केली आहे, त्यामुळे याला सामान्य मोड वारंवारता म्हणणे खरोखरच चुकीचे आहे. ती फक्त एकाच ऑसिलेटिंग मणीची वारंवारता आहे. आता कॉम्प्लेक्सिटीच्या पुढील स्तरावर जाऊया. तर आपण मूलभूत इक्वेशन पाहू, परंतु पुन्हा या प्रकरणात सीमा अटी लिहू. आता साठी विशिष्ट इक्वेशन लिहूया. इतर दोन पदे जी ए बीड स्थितीत आहेत 1 आणि 1 बीड स्थितीत आहेत 2. तर समजा R बरोबर 1. जर मी R बरोबर 1 आणि या इक्वेशनमध्ये 1 R बरोबर असेल तर मला पुढील एक मिळेल. तर मी केलेले सर्व काही फक्त या इक्वेशन मधील R च्या मूल्याला फक्त सबस्टिट्यूट म्हणून आहे आणि मला हे इक्वेशन मिळाले आहे. आता करांसाठी R समान 2 च्या समान एक्सरसाइज करूया. तर मूलभूत इक्वेशन मध्ये R चे मूल्य फक्त 2 समान ठेवा. आता जर आपल्याला लक्षात असेल की आपली सीमा अटी 0 आणि 0 च्या समान 0 आहे, तर ही टर्म वर जाईल आणि ही संज्ञा निघून जाईल. तर आता जर आपण आपल्याकडे असलेली उर्वरित इक्वेशन्स पाहिली तर तिची 2 इक्वेशन्स आणि 2 अज्ञात 1 आणि 1 2 आहेत. तर आता आपल्याला हे सोडवणे आवश्यक आहे. नेहमीची मागणी आहे की आम्हाला नॉन ट्रिव्हियल उपायांची आवश्यकता आहे, ज्याचा अर्थ असा आहे की 1 आणि 2 बरोबर 0 नाही. जर आपण ते केले तर आपल्याला ओमेगा स्क्वेअरची 2 भिन्न व्हॅल्यूज मिळू शकतील. तर माझ्याकडे 2 समीकरणे आणि 2 अज्ञात आहेत, म्हणून मी येथून या पर्यायासाठी सबस्टिट्यूट करू शकतो. जर मी असे केले तर मला 2 वजा m ओमेगा स्क्वेअर a t होल स्क्वेअर वरून पर्यंत 2 बरोबर मिळेल आणि 1 2च हे 0 याच्या बरोबरीचे असल्याने या क्वांटिटी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये हे 0 इतके असेल. आता ब्रॅकेटच्या आत असलेले क्वांटिटी 0 इतके आहे, म्हणून ते च्या फॉर्मचे स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर समान 0 आहे. म्हणून मी हे वजा बी मध्ये अधिक बी म्हणून विभाजित करू शकतो आणि ते मला पुढील इक्वेशन देईल. आणि या प्रकरणात त्यापैकी प्रत्येक इंडिव्हिज्युअली 0 च्या समान असेल, ज्यात मी प्रत्येक शब्द 0 समान सेट करू शकतो आणि ओमेगा स्क्वेअरासाठी एक एक्सप्रेशन लिहू शकतो. म्हणून जर मी ते केले तर असे म्हणूया, हे प्रकरण हे मला ओमेगा स्क्वेअरासाठी खालील एक्सप्रेशन देईल. तर मी त्याला ओमेगा एक स्क्वेअर म्हणतो, जो मीटरने टी असेल. आणि जर मी हे 0 याच्या बरोबरीने ठेवले तर मला सेकंद सामान्य मोडची फ्रिक्वेन्सी मिळेल, जी ओमेगा 2 स्क्वेअर मीटरने 3 टी एवढे असेल. तर आता हे 2 मणी
चे प्रकरण होते 2 ऑसिलेटिंग बीट्स आणि माझ्याकडे 2 सामान्य मोड फ्रिक्वेन्सी आहेत. मूलभूत इक्वेशनमधून याच्या इक्वेशनपासून प्रारंभ होणारे सामान्य मोड देखील आपल्याला सापडतील. आम्ही बाउंड्री कंडिशन बदलली आणि बाउंड्री कंडिशन यामध्ये ठेवल्यानंतर हे माझ्याकडे असलेल्या इक्वेशनचे 2 संच आहेत आणि आता सामान्य मोड मिळवण्यासाठी यापैकी प्रत्येक प्रकरणात मला ओमेगा स्क्वेअरसाठी सबस्टिट्यूट आवश्यक आहे. तर ओमेगा स्क्वेअर समान असलेल्या ओमेगा स्क्वेअरला सबस्टिट्यूट ओमेगा स्क्वेअर करू आणि लक्षात ठेवा की आपल्याकडे आधीपासून आहे असे म्हटले की ओमेगा एक स्क्वेअर एम ए पर्यंत समान आहे. तर ही माझी पहिली सामान्य मोड फ्रिक्वेन्सी आहे आणि या प्रकरणात आता जर मी ओमेगा एक स्क्वेअरला या 2 समीकरणांमधील एम ए बरोबर सबस्टिट्यूट करू शकला, आपण काय कराल ते पाहू शकता. आपल्याकडे फक्त एक इक्वेशन आहे म्हणून जर आपण 2 च्या बरोबरीने निवडलं तर ते सहज समाधानी होऊ शकेल, जेणेकरून मला एक सामान्य मोड तो आणि एक असेल. आणि त्याचप्रमाणे जर मी समान प्रकारचे विश्लेषण केले तर दुसरा सामान्य मोड मला सबस्टिट्यूट ओमेगा स्क्वेअर समान असावा जो ओमेगा 2 स्क्वेअर बरोबर मीटरने 3 स्क्वेअरच्या समान आहे. या प्रकरणात मी करेन आपण ते स्वतः करून पाहू. पहिल्या सामान्य मोड फ्रिक्वेन्सीसाठी आम्ही केले त्या पद्धतीचा हा अगदी अचूक आहे. आणि जर आपण हे योग्यरित्या केले तर आपण हे दर्शविण्यास सक्षम असावे की 1 2 वजा च्या समान आहे, म्हणजे हे च्या सामान्य मोडशी संबंधित असेल जे 1 आणि वजा एकाने दिले आहे. आणि आता जर तुम्हाला याच्या निकालाचे शारीरिक दृष्टीने ट्रान्सफॉर्म करायचे असेल, त्याच्या समतुल्य असे म्हणण्यासारखे आहे की ज्या सामान्य मोडची फ्रिक्वेन्सी ओमेगा एक स्क्वेअर द्वारे दिली आहे त्या दोन्ही बरोबर एकत्र येतील आणि बरेच काही पुढे येईल, जेणेकरून त्यांचा ऑस्सिलेशन पॅटर्न आहे. दुसरीकडे सेकंड सामान्य मोड फ्रिक्वेन्सी ची घटना झाल्यास दोलनाची पॅटर्न म्हणजे जर एक वर असेल तर ती खाली असेल. आता आपल्याकडे मोठ्या प्रमाणात बीड असल्यास ते सोडवण्याचा हा व्यवहार्य मार्ग नाही. पुढील वर्गात आपण एक सामान्य उपाय कसा मिळवू शकतो हे बघेल, जेणेकरून आपण सामान्य मोड वारंवारता स्केल करू शकू आणि सामान्य मोड्सचा सामान्य मोड एन मणी च्या सामान्य प्रकरणात देखील स्व ला समान स्ट्रिंगद्वारे जोडले जाऊ शकतो.